समास 6वा चातुर्य विवरण. श्रीराम पीतापासून कृष्ण झाले, भूमंडळी विस्तारले. तेने विण अमजले, धेतो घडेना. श्री समर्थ म्हणतात की दिव्यापासून काजळ काळी शाई झाली, तो सर्व भूखंडावर विस्तार पावली. तिच्याशिवाय ज्ञान प्राप्त झाले असे तर होऊ शकत नाही. आहे तरी स्वल्प लक्षण, सर्वत्रांची साठवण. अधम आणि उत्तम गुण तेथेची असती. काजळ किंवा शाई असे पाहिले तर अगदी क्षुल्लक वस्तू आहे, पण तिच्यामुळे सर्वत्र सर्व प्रकारचे ज्ञान साठवले जाते. अधम गुण आणि उत्तम गुण दोन्ही तिच्यातच समावले असतात. महीसूत सरास शिवलीला, सरसावून द्विधा केला. उभयता मिळवून चारिला, कार्ये भाग. महीसूत म्हणजे बोरू पुढे सरसावतो, नंतर त्याला सासून छेद दिला जातो. याप्रमाणे शाई आणि बोरू या दोघांच्या संयोगाने सर्व लिखाण, सर्व कार्यभाग चालतो. श्वेतास गाठी पडता, मध्ये कृष्ण मिश्रित होता. इहिलिका सार्थकता होत आहे. श्वेत कागद आणि अश्वेत बोरू यांची गाठ पडली आणि त्यात कृष्णशाई मिश्रित झाली. त्यामुळेच इहलोकात सार्थकता प्राप्त होते. विवर्ता याचा विचार, मूर्ख तोची होय चतुर. सद्य प्रचित साक्षात्कार, परलोकीचा. त्याचे विवरण केले असता मूर्ख असेल तोही चतुर होतो आणि तत्काळ अनुभव येऊन परब्रह्माचा साक्षात्कारही होऊ शकतो. सकळास जे मान्य, तेची होतसे सामान्य. सामान्यास अनन्य, होई जेत नाही. सर्वांना जे मान्य असते त्यालाच सामान्य लोकही मान्यता देतात, पण सामान्यपणे सर्वांस मान्य असलेल्या माईक संसाराचा अंगीकार शहाणा साधक करीत नाही. उत्तम मध्यम कनिष्ठ रेखा, अदृष्टीची गुप्त रेखा. चत्वार अनुभव सारिखा, होत नाही. नशिबाचे 4 वेगवेगळे प्रकार आहेत. उत्तम, मध्यम, कनिष्ठ आणि अदृष्ट. म्हणजेच सुप्त हातावरील रेखा पाहून भविष्य सांगणाराचा सर्वांचा अनुभव एक असत नाही. 14 पिढ्यांचे पवाडे, सांगती ते शहाणे की वेडे. ऐकत्याने घडे की न घडे, ऐसे पहावे. उगीच मागील 14 पिढ्यांचे पराक्रम जे वर्णन करीत असतात ते लोक शहाणे की वेडे. ऐकणाऱ्याने सांप्रत तसेच घडत आहे की नाही हे पहावे. रेखा तितुकी पुसोन जाते, प्रत्यक्ष प्रत्यया येते. डोळे झांकणी करावी ते, काये निमित्य. नशिबाची रेखा प्रभुकृपेने बदलता येते असा प्रत्यक्ष प्रत्यय येतो आणि तरी माणसाने तिकडे डोळे झाक का म्हणून करावे. बहुतांची बोले लागली, ते प्राणी अनुमानी बुडाले. मुख्य निश्चय चुकले, प्रत्ययाचा. अनेकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवल्याने माणूस संशयात बुडून जातो आणि मुख्य जे अनुभवाचे निश्चयात्मक ज्ञान त्याचे मुकतो. उदंडाचे उदंड ऐकावे, परी ते प्रत्यये पहावे. खरे खोटे निवडावे, अंतर्यामी. अनेक लोक ज्या अनेक गोष्टी सांगतात त्या सर्व ऐकून घ्याव्यात, पण आपणाला ज्याचा साक्षात अनुभव येईल त्यावरूनच अंतर्यामी खया खोट्याची निवड करावी. कोणासी नव्हे म्हणे नये, समजावे अपाय उपाय. प्रत्यये घ्यावा बहुत काये, बोलोनिया. कुणाचे मत खोडून काढू नये, पण आपण मनाशी विचार करून उपाय आणि अपाय समजून घ्यावे आणि स्वतः प्रत्यय घ्यावा. त्यापेक्षा अधिक काय सांगावे. माणूस हे काढा आणि कच्चे, मान्य करावे तयाचे. येणे प्रकारे बहुतांचे,
अंतर राखावे. माणूस हट्टी आणि अर्धवट ज्ञान असलेला असला तरी त्याचे म्हणणे मान्य करावे. या प्रकारे आपण अनेक लोकांना अंतर्यामी खुश राखावे. अंतरी पीळ पेच वळसा, तोची वाढवी बहुवसा. तरी मग शहाणा कैसा, निववू नेणे. अंतरात जर अभिमान डावपेच असतील तर तेच नाना तऱ्हेने वाढत जाते. अशा प्रकारे जो माणूस वागतो तो दुसऱ्यांचे अंतःकरण निववू शकत नाही. मग त्याला शहाणा कसे म्हणावे. वेडे करावे शहाणे, तरीच जिनेश लागिवणे. उगेच वादांग वाढविणे, हे मूर्खपणा. जे वेडे असतील त्यांना शिकवून शहाणे करावे. असे केल्याने जीवनाचे सार्थक होते. उगीच वादंग वाढविणे हा मूर्खपणा होय. मिळून जाऊन मिळवावे, पडी घेऊन उलथावे. काहीच कळो नेदावे, विवेक पळे. लोकांशी मिळते घेऊन लोकसंग्रह करावा. वेळप्रसंगी पड खाऊन दुसऱ्याचा डाव त्याच्यावरच उलटवावा. पण विवेकाच्या जोरावर आपल्या अंतरंगाचा पत्ता दुसऱ्यास लागू देऊ नये. दुसऱ्याचे चालणे चालावे, दुसऱ्याचे बोलणी बोलावे. दुसऱ्याचे मनोगते जावे, मिळोनिया. दुसऱ्याच्या चालीने चालावे, दुसऱ्याच्या बोलीने बोलावे. दुसऱ्याचे मनोगत जाणून त्याच्याशी समरस होऊन जावे. जो दुसऱ्याच्या हितावरी, तो विपट कहीच न करी. मानत मानत विवरी, अंतर तयाचे. जो नेहमी दुसऱ्याच्या हिताचा विचार करतो तो कधीच वितुष्ट होऊ येऊ देत नाही. त्याचे म्हणणे मानत मानत हळूहळू त्याचे अंतरंग जाणून घेतो. आधी अंतर हाती घ्यावे, मग हळूहळू उकलावे. नाना उपाय न्यावे, परलोकासी. आधी अंतरंग जाणून घ्यावे आणि मग हळूहळू त्यास बोलता करावे आणि मग नाना उपायांनी त्याला परमार्थाकडे लावावे. हे काळास हे काळ मिळाला, तेथे गलबलाची जाला. कळ हो उठता चातुर्याला, ठाव कैचा. हेकट माणसाला दुसरा हेकट माणूस भेटला तर तेथे भांडणतंटाच उपस्थित होतो. एकदा कलह उत्पन्न झाला की तेथे चातुर्याला वावच उरत नाही. उगीच करीती बडबड, परी करून दाखविणे हे अवघड. परस्थळ साधने जड, कठीण आहे. लोक उगीच बडबड करतात, पण दुसऱ्याचे मन राखणे ही गोष्ट अत्यंत अवघड आहे. बोलायला सोपी पण करायला कठीण आहे. धके चपेटे सोसावे, नीच शब्द सहात जावे. प्रस्तावने करावे, आपले होती. त्यासाठी प्रथम धक्के धपेटे सोसावे लागतात, नीच शब्द सहन करावे लागतात. तेव्हा मग लोकांना पश्चाताप होतो आणि नंतर ते आपलेसे होतात. प्रसंग जाणोनी बोलावे, जाणपण काहीच न घावे. लीनता धरून जावे, जेथ तेथे. प्रसंग पाहून बोलावे, आपली हुशारी प्रकट करून नये. येथे तेथे लीनता धरून वागावे. कुग्रामे अथवा नगरे, पहावी घरांची घरे. भिक्षा मिसे लहान थोरे, परीक्षून सोडावी. कुग्रामात अथवा नगरात घरोघरी हिंडावे आणि भिक्षेच्या निमित्ताने लहान थोर सर्व माणसांची नीट पारख करावी. बहुती काही तरी सापडे, विचक्षण लोकी मित्री घडे. उगेच बैसता काहीच न घडे, फिरणे विवरणे. पुष्कळांच्या ठिकाणी काही न काही घेण्यासारखा गुण आढळतो. विचारवंत लोकांशी मैत्री होते. उगीच हात जोडून स्वस्थ बसले तर फिरणे वा विवरणे यापैकी काहीच घडत नाही. सावधपणे सर्व जाणावे, वर्तमान आधीच घ्यावे. जाऊ ये तिकडे जावे, विवेके सहित. सावधपणे सर्व जाणावे, जेथे जावयाचे असेल तेथील वर्तमान आधीच जाणून घ्यावे.
व मग जाण्याला योग्य असेल तिकडेच विचारपूर्वक जावे. नाना जिन्नस पाठांतरे निवती सकळांची अंतरे, लेहोन देता परोपकारे सीमा सांडावी. नाना प्रकारे उत्तम पाठांतराने लोकांची अंतःकरणे निभवावीत. परोपकाराने लोकांना ग्रंथ आदी लिहून देऊन त्यांच्यावर अमर्याद उपकार करावेत. जैसे जयास पाहिजे तैसे तयास दीजे, तरी मग श्रेष्ठची होईजे सकळांमान्ये. ज्याला जे पाहिजे असेल ते त्याप्रमाणेच त्याला द्यावे, म्हणजे सर्व लोकांची मान्यता मिळून माणूस श्रेष्ठ होतो. भूमंडळी सकळास मान्य, तो म्हणो नयो सामान्य. कित्येक लोक अनन्य, तया पुरुषासी. जो या जगात सर्व मान्य होतो त्यास सामान्य समजू नये. त्या पुरुषाशी कित्येक लोक एकनिष्ठ होतात. ऐसी चातुर्याची लक्षणे, चातुर्ये दिग्विजय कारणे. मग तयास काय उणे, जेथे तेथे. अशी ही चातुर्याची लक्षणे आहेत. चातुर्याने जो लोकांची मने जिंकतो त्याला मग तो कुठेही गेला तरी काहीही उणे पडत नाही. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे चातुर्य विवरणाम समास 6वा. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे चातुर्य विवरणाम समास 6वा समाप्त.